अशा प्रकारे ह्याच्या हळूय जास्त एक्साइटमेंट मध्ये असं मोडलं तिने आता. नाही हो मी झालं का बिघडलं आता. नाही काय करू पाहिलं तुझं. अहो मला वाटलं मी असंच करते. काय सांगायचं काहीच. श्रीमंत लोकांची टोचली त्यांची. श्रीमंतचे मी. काय प्लॅन आहे आजचा पल्लवी. आज खजूरचे चॉकलेट, ड्राय फ्रुट्स खजूर चॉकलेट म्हणजे काय म्हणते हेल्दी 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 चॉकलेट. हेल्दी खजूरचे चॉकलेट, डेट्सचे चॉकलेट नीलसाठी खास. नमस्कार मंडळी, आज मी चालू करतोय. सॅटर्डे आहे आज अगेन. सुटीचा दिवस माझ्यासाठी. मोलमजुरीतून हमालीतून मला सुटका भेटली आज. तर बायकोनी मला कामाला लावलंय. हो ना बायको. आम्ही ते पाठीला गुतलो गेलं. अरे ते सगळ्यांचं तसंच असतं. खालची ट्रॉली उचकली खबरची ट्रॉली मागे येते. सगळ्यांचं तसंच असतं आहे की नाही. आणि आता मी अशा प्रकारे खजूर सोलतोय. तर आज आम्ही काय करणार आहे, चॉकलेट्स करणार आहेत डेट्सचे. खजूरला डेट्स असे म्हणतात. माहिती ते मला. तू आहे ऍग्रीची स्टुडंट आहे. चला हे घेऊ का बारीक करून. आधी एकदा दाखवूयात ना काय काय बारीक केलंय ते. आता माझा हात भरलाय, मी हात धुवून आलो. थांबा दाखवतो. हे सोलताना हात नाही तोंडात घालायचा, उष्ट नाही करायचं. ए बस, मी मा पोरग खाणार. तू खाणार आहे का. नाही पण गाईच काय म्हणते तोंडात घालायचं. गाईस काही नाही माहिती. आता एवढं चिकट झालं काय करायचं. प्रत्येक वेळेस हात घालतो. दाखवाय मोबाईल आलाय काय. आता मी मोबाईल मध्ये काही शूट करतो जसा आधी केला होता जॅपनीजला. तुम्हाला पण दाखवू का हे. त्यांना इकडे दुसरे व्ह्युअर्स आहेत का मोबाईल मधले. काय काय सांग. काय भुगा केलाय तू. हा एवढा कचरा फेकायचं सगळं. ओ फेकायचं नाही ते. हे काय म्हणता हेल्दी ड्राय फ्रुट्स. हा हेल्दी ड्रायफ्रूट. तुमच्या नादात विसरले मी. सगळं माझ्या नादातच होतंय. हा आता हे बारीक घेऊ करून. हे करून किती राहिले, संपत आलंय. नाही हो हे राहिले बदाम. कर होईल का. हे लाईच कन्व्हिनियंट आहे पण ना. हे लाईच कन्व्हिनियंट. हा ना इतक्यात अहो मी हाताने बारीक केलं होतं मागच्या एवढं सगळं तिने 5 मिनिटात बारीक केलं. वेळेस. येस पाहिजे तसं होतंय ना. पण मागच्या वेळेस एकदम पाहिजे तसं बारीक होऊन जातं. सुरीने केलं मागच्या वेळेस, म्हणून तुम्हाला म्हंटल होतं का ते नाही बारीक. व्हायला काय कशाने होतं. लईच बारीक नव्हतं करायचं. हे बघ किती बारीक झालं दाखव. हे बघा काहीच सगळं बारीक केलंय. हे बदाम, हे काजू, हे अक्रोड, हे आपलं पिस्ता, हे मनुके, हे काय म्हणता मगजबी आणि हे बेदाणे. नाही बेदाणे नाही. हे आपण बियाचे गाईस तुम्ही घ्या समजून. आणि ही खजूर सोलायचं काम करत होतो मी, जे अजून एवढंच झालंय तशी. हा ओली खजूर आणली आहे मी, काय अशी याच्यातली. हा मी चॉकलेट साठी वेगळी खजूर आणली, तशी नीलला वेगळी आणतो रेग्युलर खायला. म्हणजे आपण घेतानीच ते दुकानदार म्हटलेले की तुम्हाला काही रेसिपी बनवायची असेल तर ही खजूर, नाही बाळाला असं काही रोज द्यायची असेल तर ही तर आम्ही कसं वाटतंय तुम्हाला हे खजूर सुल मला आधी एकदा मला कधी कधी असं वाटतं सॅटर्डे संडे येऊच नाही. मला माझ्या कम्प्युटरवर बसायला भेटतं, पिक्चर बघायला मिळतो, मला काम करायला म्हणजे आता आम्ही सोललेली पण भेटत होती खजूर आपल्याला. मग तू का नाही घेतली. ती थोडी महाग आहे ना. किती होती अशी. थोडी जाती महाग. मग हे बरं राहतं. मला तर एक पण बी नाही सापडली. अरे अजून सोललेलीच आहे का. त्याच्या बघा ना नाव. तुम्ही तो कागद दिला राहून कसरत एवढा घाणेडा तो असा चिकट कागदी. ही सोललेली पल्लवी नाही हो. आम्ही गेली एखादी मग पोराला. अगं ही सोललेली आहे. मा विश्वास ठेव जरा. गाईस तुम्ही सांगा सोललेली. मला एक बी दाखव, मी तुला 500 रुपये देईल. म्हणून तो म्हटला होता रेसिपी असं काही खराब आहे अशी नाही खजूर. रेसिपी करायचं डायरेक्ट ही घेऊन जा. तसं नाही. आम्ही बिया मागच्या वेळेस आपण आणलेली खजूरवाले बिवाले पण असतं. बिवाली होतीच ना म्हणून म्हणती. नाही खरं दिसत पण लागती हाताला. काय झालं का म्हणतोय आम्ही सोललेली. सॉरी गाईज फॉर इंटरप्शन्स. नाही हो आम्ही पण बघून घेऊ द्या एकदा. हात धुवून तिथं बघा बरं कुठं टाकला कागद. आता कचऱ्यातून काढायला लावले पोरीने हात धुवून मला. फिसकावा लागल. डेझर्ट ब्लॅक डेट्स, डेट क्राउन, डेली गुडनेस, नेट क्वांटिटी नाही लिहिलंय काही. सीडलेस. मग झालं मी चेक करते. हे बघा आम्ही नाही म्हणता. हे बघा एक बी निघली. हा मग ती आपल्या पोटात गेली असती, मीच्या पोटात जाईल. असं थोडी लिहिलेलं आहे का. ओके तर अशा प्रकारे एक बी सापडली का नाही. एक सापडली. एक बी सापडली जी त्यांच्याकडून चूक असेल
पण ही तुमची सीडलेस चूक नसेल. आमची नाही. पल्लवी, तसा तुझा जो मागचा विलॉग आहे त्यात तू विलॉग एंड करताना म्हटलेली की आता मंदिरात जायचंय दुसऱ्या दिवशी. नाही, मी म्हटलेलो. मग काय झालं ते मंदिराचं? तुम्हाला मीटिंग आहे. तर आमचा जो बो आहे तो लय बो आहे. बो आमचा माणूस डेंजर आहे जरा. अचानक त्यांनी मीटिंग म्हणे, कीजिए मीटिंग खोरिये मीटिंग अलुआ मीटिंग. हे बघा आम्ही हम्म. दुसरी पण नाही. निघली. आम्ही त्या कंपनीकडेच पाहतो. काय केलं तरी आज नाश्त्याला तू? डोसा. मी काय म्हटलं होतं? कांदा टोमॅटो टाकून उथापा. उद्या पण आहे का अजून? संपलं. पीठ संपलं आता नाही. आता इडलीचं कधी? लाट पण येईन तेव्हा. डोसा. तर पल्लवी, आता हे जे चॉकलेट करणार आहेस तू, ठीक आहे, हे खूप प्रोटीन्सचे आहेत माहितीये का तुला? हे मी पण रोज खाऊ शकतो. तुम्ही बनवू पण शकता मा. आता तू एकाने कोणीतरी बी बघायचं ठरलं ना, केव्हा ठरलं? तुला असिस्ट करतोय ना मी. आय एम युअर असिस्टन्स फॉर टुडे. ओके. आम्ही तुम्हाला असं एखादा पदार्थ काय येतो? मला चहा, माझ्यासारखा चहा आहे ना, आद्याला विचार, कोणीच नाही बनवू शकत. का त्यांना आवडलेला का भाऊजींनी? आवडलेला. अरे माझ्या हातचा चहा प्यायला आम्ही एकदा अख्खं गाव हिंडलो आणि त्याला घरी घेऊन आलो आणि माझ्या हातचा चहा पाजला मी. मम्मीकडे हात का? तेव्हा मम्मी कुठेतरी होती पण आम्ही घरी येऊन चहा पिलेलो माझ्या हातचा. काय द्या, बरोबर का नाही? मग येऊ द्या कधीतरी येऊ. काय चहाचा? आता आम्ही जरा ब्लॅक कॉफीवर शिफ्ट झालोय ना, त्यामुळं आम्ही व्हाईट शुगर अशी बंद केली आणि ब्राऊन शुगर होती तिचं हिने काय केलं बिचारा. बरोबर आहे, खात नव्हतं तुम्ही कोणी, मम्मी का टाकली? अरे शुगरच खात नव्हतो आपण, पण ती होती आडीनडीला. होती कधी मम्मी. खाऊ वाटले तर ते ब्राऊन शुगर खावा. ते म्हणते व्हाईट शुगर नाही खायची, व्हाईट शुगर मी दिली मग खिरीला टाकू. असं नाही की व्हाईट शुगर बंद केली, खिरीला संपवली, आता परत व्हाईट शुगर चालू झाली. मग कशासाठी मी एवढा खर्च करून ब्राऊन शुगर आणली? आता इथून पुढे स्टिवियाच आणणार आहे. ते संपली व्हाईट शुगर. नो शुगर नो गोड काहीच. माझी मम्मी मागच्या वेळेस विचारत होती बाई साखर संपली. एक तर साखर आहे भेटत, याची पोतं भरून भेटत. काय सांगायचं गाईच, श्रीमंत लोकांची टोचली त्यांची. श्रीमंतचे मी. तू आहे श्रीमंत ग, मी नाही ना. हा मग आता त्यात माझा काय दोष? तर आम्ही ना सध्या काय शिकत होतो माहिती का? नवीन गोष्ट, मॅनिफेस्टेशन. नवीन नाही आहे म्हणजे आधीपासून आपण ते करतोच, प्रत्येक जण करतो. पण काय म्हणता ना, जेनजी नाही, मिलेनियल्स पण नाही म्हणता ना, जेनजी लोकांनीच त्याला असं मॅनिफेस्टेशन असं नाव दिलेलं आहे. तर तुम्ही मॅनिफेस्टेशन करा. इमॅजिनेशन म्हणतो ना. इमॅजिन आपण असं म्हणायचं की हा माझं खूप चांगलं होतं, माझं खूप चांगलं होईल किंवा चांगलं झालं पाहिजे, आपण असं म्हणतो. पण ते मॅनिफेस्टेशन असं नाव दिलं गेलं त्याला. बेसिकली त्यात म्हणणं काय येतं माहिती का? तुम्ही डाऊट नाही ठेवायचा तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये. तुम्ही जे युनिव्हर्सला सिग्नल पाठवतात त्यात तुम्ही डाऊट्स नाही ठेवायचा. म्हणजे असं नाही मला म्हणायचं काय म्हणायचे काय पल्लवी युनिव्हर्स ऐकते. युनिव्हर्स ऐकते काय मला म्हणायची, आता सांगू नाही शकत काय म्हणायची, पण युनिव्हर्स ऐकत होतं त्यावेळेस पण आणि आत्ता पण ऐकतंय. तो असं नाही म्हणायचं की माझं काहीतरी चांगलं होईल किंवा मी असं चांगलं करील किंवा माझ्याकडे एवढा पैसा येईल. नाही, माझ्याकडे एवढा पैसा आहे, एवढा पण नाही, नंबर्स नाही सांगायचे. माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडे खूप मोठी गाडी आहे, मी खूप मोठ्या गाडीत फिरतोय, माझ्याकडे खूप मोठं घर आहे त्यात मी राहतोय. हे जेनजीवाले मॅनिफेस्टेशन आहे. होतंय पण आम्ही तर आपल्या आणि होतंय हे म्हणजे ठीक आहे. आता ते तेवढं डीपमध्ये काहींना नाही विश्वास बसत, मलाही नव्हता, पण होतं ते आमच्या बाबतीत तरी झालं. मला आले 2-3 चांगले अनुभव आलेत हे सगळं करता करता. होतंय म्हणजे आम्ही काय केलेलं मागच्या वेळेस, आपण याआधी पण मी रेसिपींचा व्हिडिओ करत होते तेव्हा हे केलं, पण आपलं बऱ्याच दिवसापासून चाललेलं करा नाही. काय प्रॉब्लेम काय माहिती का गाईज, तुम्हाला सांगतो. आता मॉडेल इकडे, मॉडेल शूट करतं, मॉडेल कॅमेरासमोर उभं राहतं आणि मॉडेल मग कॅमेरासमोर एकदा शूट झालं की निघून जातं. त्याच्या आधीची प्रोसेस, त्याच्यानंतरची प्रोसेस सगळी करायला लागते. कोण करणार? मी. एवढाच एक प्रॉब्लेम आहे. मग ऐकताय सगळे, असेल कोणी एडिटर तर मला सांगून टाका. हा, कोणाला कोलॅबरेशन मध्ये एडिटिंग करायची असेल तर या करा आनंदाने. काही जास्त नसतं व्लॉग एडिट करायचं म्हणजे, पण माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे ते. तुमच्यासाठी
टाइमच वेळ. आता काय करूयात, हे तळून घेऊयात. हे तर अशा प्रकारे आमचं सगळं आता हे पावडर भुगा मिक्स झालाय. मनुके हे बदाम दाखवले तुम्हाला तसे मी आधी पण हे सगळं मिक्स झालंय. मिक्स म्हणजे बारीक झालंय. आता ते खजूर काय आमची करायचं? सीडलेस एवढे बघा, एवढ्या खजूरची सीड्स मी काढलेत. किती कष्ट पडले असतील मला, तुम्ही बघितलेत. आम्ही ते खाल्लं. सगळं होतं केलं पाहिजे. आता काय करायचं, मला लाव लायटर. हे शेंबडे चटका बसतो कढई तुला. तापली. काय काय करणार आहे तू गाईला सांग. यामध्ये मी हे नाही टाकणार आहे, गोड पण नाही, शुगर हा, फक्त गोड साठी खजूर आहे आणि चॉकलेट थोडस ऑलरेडी गोड आहे. म्हणजे दोन प्रकारचे करणार आहे म्हणजे आम्ही. हे बघा, आम्ही हे काय मॉर्डे याचं डार्क कंपाऊंड असं डार्क चॉकलेट आहे आणि आणि हे हे व्हाईट व्हाईट त्याच मिल्क कंपाऊंडचं जे केकला मोस्टली वापरतात. तर ते आहे गोड थोडस, म्हणजे एवढं पण नाही, याचं healthy वेगळं करणार आहे. याचं म्हणजे याचं चॉकलेट वेगळं करणार आहे आणि ड्रायफ्रुट्सचं हे वेगळं करणार. दोन म्हणजे टाईप. खजूर आणि ड्रायफ्रूट वेगळे, पण चॉकलेट टाकणारच आहे ना आम्ही. ते सांगते चॉकलेट थोडं गोड आहे ऑलरेडी, खजूर पण त्यात साखर गुळ असं गोड करण्यासाठी काहीच नाही, स्पेसिफिक काहीच नाही. ओके, आधी हे करून घेऊयात, मग चॉकलेट ठीक आहे. पातळ करूया. आपल्या बटर नाही हा गाईज, हे गावठी तूप. गावठी तूप, नो बटर. बटर इज अनहेल्दी, बटर इज प्रोसेस्ड. गावठी तूप इज नॉट प्रोसेस्ड. आता पण प्रोसेस असतं, पण तेवढं बटर एवढं नाही. त्यातल्या त्यात आम्ही घरी करतो. साई घ्यायची अशी खुडखुड, आम्ही म्हणजे आमच्या सासूबाई घरी करतात. घरी तूप, घरचं एकदम गॅवरान तूप असतं, गॅवरान. पहिल्यांदा ना मी हे तळून घेते, कारण ते मी काय केलंय, तूप टाकलंय, तुपाने ते तूप पगळवलंय, तापवलंय आणि आता त्यात ती फ्राय करून घेणार आहे. पहिल्यांदा मी हे मनुके टाकले, टाकले. किशमिश. हे असे असे काय होतात ते असेच होतात. हा, म्हणून तर ह्यांना वेळ लागतो आणि मग बाकीचं जळून जातं. जर मनुके फ्राय करता करता जर ते असे झाले, घाबरायचं नाही. फुगतात मनुके. दॅट्स नॉर्मल प्रोसेस गाईज. त्याला ते फुगतात आणि हां, हे आता- बघ, आता- तेलात फुगल्यानंतर ते असे दिसत आहेत. आता बारीक झाले परत. इट्स अ नॉर्मल प्रोसेस. मी आता हे मला याला माहिती आहे काय काय मगजबी म्हणता? म्हणतात. अरे डांगराच्या वेळेत ना. काय काय पंकिन सीड. हा, हा, pumpkin pumpkin seeds. आणि ह्या कलिंगडच्या बिया याला काय म्हणतात आता मी मगजबी म्हणतात मगजबी. आणि ह्या पंकिन सीड मगजमारी. दोन्ही. अरे गॅस तर बंद झाला. अर क्या कुक बनेगा रे तू. हा, तिने आता त्या मगज आणि काय डांगर, पंपकिन सीड्स, सीड आणि पंपकिन सीड्स तिने टाकल्यात. नक्की आम्हाला आता नाश्त्याला बाहेर जायचं होतं, पण तुम्ही तेच तर बोलूच नका आम्ही. डोश्याच्या पिठात कांदा माझ्या घरी तरी हे हे काय डांगर चालवाई हे आठव काय. आम्ही तुमच्या मळलेलो. हा हा, आलं हा हा हा, डोसे. हा, डोसे. डोश्याचं हे पीठ हे करीत नव्हते मम्मी, कधीतरी एकदा करायची, मग ते खाऊशी वाटायचं. काय का ते उडतं काय ते फुटतंय ते. झालंय ना ते, त्याच्यामुळं होतंय तसं. हळूहळू. हा, आम्ही ऍक्टिंग कुणाकडे शिकावं, तुमच्याकडं. असं नाही घ्यायचं. नाही बघ, हा, हळू. जड झाला असं मला ते. काय तुम्ही पण मदत करणे याला म्हणतात मित्रांनो. बघून अरे व्हिडिओ मिक्स केल्यावरती बघा किती छान दिसतंय. तुम्ही ना आम्ही तुमच्यामुळे मला ते विसरळूपणा. हे बघा, आता हे काजू बदाम अक्रोड पिस्ता हे सगळं एकत्र झालेलं आहे. थांबा थोडं गाईस, तूप कमी पडले. तूप कमी पडले गाईच. मोकारच तूप टाकले. ते हेल्दी कधी अनहेल्दीकडं वळायला लागतंय ना, समजत नाही पडलं. तूप हेल्दीच असतं. सौभाग्यवती सौकांक्षिनी अरुणा गांडोळेसारखं करू नको. घरात मसाले म्हणून प्रत्येक मसाला भाजीत गेला नाही पाहिजे. मग मी नाही काय केलं माहिती पडलं. घरात येणार होते पाहुणे. तुला सांगितली स्टोरी मी. हां, तर पाहुणे येणार होते घरात. तर काय झालं माहिती का, कसली तरी भाजी केली ती, सांबर का काहीतरीच केलं. आणि ना त्यात टाकला मसाला, एक सांबर मसाला काहीतरी होता. बरं, भाजी बिजी एकदम झाली व्यवस्थित, वास बीस एकदम व्यवस्थित येत होता. आणि नंतर तिने पाहिलं की सांबर ची डेट एक्सपायर्ड आहे.
मसाल्याचे मसाल्याचे नंतर नंतर पूर्ण सांबार रेडी. पाहुणे आता 10 मिनिटात जेवायला येणारच. मग काय झालं ते आपण नंतर मम्मीच्या तोंडातूनच ऐकूयात. पण तिने मॅनेज केलं त्यावेळेस. काय केलं त्याने सांगत मी आता. असं होतं काय. त्यामुळं ठेवलेले असतात आपल्याकडे ते डब्बे, त्याचे डेट्स बघत. मला तर लय सवय डेट बघायची. हे बघा असं ते सुंदर मिश्रण दिसतंय. छान दिसतंय ना मामी ते. हो खूपच छान दिसतंय. असं वाटतंय काहीतरी कुठंतरी मी अरेबियन डेट्स खायला आलोय. मास्टर शेफ पल्लवी कारले अहो गंडोले तरी म्हणा. आहे का? डॉक्युमेंट दाखव हे गंडोलेचं. मी म्हणतो एक पण डॉक्युमेंट त्यांनी ट्रान्सफर केलेलं नाही गंडोले नावावर. माझे आई वडील बघताय. मग मी म्हणलं का कारले वाईट आहेत, कारले मला त्रास देतात, म्हणतात कारले मला रोज टोचून बोलती. म्हटलं का मी असं काही हे बघा नाही. गाईज, हे जे खजूर आहे हे आता विषय बदलला कारल्यात ना. खजूर घेतली आपण. आता ही आम्हाला आता ती तुपात गेली आहे. स्टिअर फ्राय होती. स्टिअर फ्राय. पहिले मी जर कधी इंजिनियर नसतो ना, मी कुक नक्की असते. मी शेफ नक्की असतो. माझे मम्मी पप्पा बघताय. त्यांना पण कळते ना पोरगी कशी नॅरो माइंडेड आहे. नवऱ्याला कशी अशी पाण्यात बघते, खजुरात बघते. एवढं तर नाही ना प्रेम तुमचं माझ्या. पल्लवी, माझ्या प्रेमाची जर व्याख्या करायची गेली तर भले भले लैला मजनू लाजतील. हो का? हो हे तक तक देख रुखसावरी. त्यात मी थोडीशी हे टाकते विलायची पावडर. शेवटी हिने मला कामाला लावलंच गाईज. काय करू शकतो आपण. थोडस हा असंच राहू दे. थांबा जरा. हे बघा मी विलायची पावडर करून ठेवलेली आहे. रेडीमेडची नाही वापरत मी. करून ठेवलेली ती टाकते. हे काय नाही, तुपात गरम केलेली खजूरचा अर्धा पार्ट ती काढून घे. काढून घेते मी. कारण 2 वेगवेगळ्या टाईपचे चॉकलेट काय काय गं असतात. धरू का मी ते? हा हो हो कारण मग हा. हे बघा हे मिश्रण आहे. हे खजूरचं. याच्यात फक्त मी विलायची तूप टाकलेले. यातला निम्मा पार्ट काढून घेतला मी चॉकलेट साठी. आणि हे जे मिश्रण आहे यामध्ये मी हे जे ड्रायफ्रुट्स आहे पूर्ण टाकून देणार आहे. 2 वेगवेगळ्या टाईपचे चॉकलेट करणार ती. त्याच्यासाठी ही सगळी खटाटोप. कुठे शिकली का पल्लवी तू हे? मी मागच्या वेळेस एकदा ट्राय केलेलं नाही का. आपण दोघंच होतो तेव्हा. खजूर आणि युट्यूबवर बघून. तसं आम्हाला आता चीज केक पण ट्राय करायचा आहे. कोणता ग? बिस्कॉफ. बिस्कॉफ तिचा खूपच फेवरेट आहे. आणि जे बायकोचं फेवरेट ते तुमचं फेवरेट हे समीकरण असतंच असतं. नाही तुम्हाला आवडत मग. मला बिस्कॉफ आवडतं पण तुझ्या इतकं नाही आवडत. कॉफी घेतली बिस्कॉफ लोटस बिस्कॉफ. चीज केक लोटस बिस्कॉफ. आईस्क्रीम लोटस बिस्कॉफ. हे बघा हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. याचा पुन्हा एक गोळा तयार होतो. आता बेसिकली आता किती सुंदर दिसतंय बघा हे छान टेक्स्चर. दिसतंय ना आम्ही. लयच छान टेक्स्चर दिसतंय. हे बघा तर खजूर आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स आणि एकत्र केलेत. ड्रायफ्रुट्स एकत्र केलेत. खरंच छान कष्ट दिसतं. जात आहे. खरंच छान दिसत. मलाच आवडलं ते. आता हे जे कढईत केलेलं आहे ते ताटात काढणार आहे. ताटाला फक्त तूप लावून घेतलेलं आहे. ओ माय गॉड. ओ माय गॉड. आता मी फक्त ताटातलं असं सगळं एकदम पद्धतशीर लावून घेतोय. जास्त दाबायचं नाही तर खजूर आणि हे काय म्हणता ना इतकं एकजीव होईल. गोल लेवलला करा. ताट धरून हो 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 गोल लेवलला करतं. हां त्या दिवशी काय झालं माहिती गाईज. आमच्या पोटात दुखत होतं रात्रीचे किती वाजले माहिती का? 3. तर रात्रीचा मी सांगितलं असतं ते थंड होते. रात्रीचे 3 वाजलेले. माणूस उठून इथं आलो किचनमध्ये. हो खूप दुखतंय. मलाही उठून आणलं. बरं ठीक आहे म्हटलं ही गोळी घे. गोळी दिली मी एक. ठीक आहे. तर मला सांगा 3 वाजता पण कोणाला किती हे होऊ शकतं? किती कामं सांगू शकता तुम्ही? उठली गोळी घेतली. चालेल दुखतंय बाई. आम्ही तेवढी लाईट बंद करा. अरे मी करणारच आहे ना. लाईट चालू ठेवून मी झोपायला नाही येणार. चालता चालता काहीतरी काम सांगत. हो राग येतो ना. मी करणारच आहे लाईट बंद. तसं येईल का लाईट चालू ठेवून?
तू सांगितलं म्हणलं हा हो पल्लवीने सांगितलं यार शिट यार पल्लवीने सांगितलं आता करावंच लागेल बंद. असं तर नाही ना, इंजिनियर आहे मी इंजिनियर. तुम्ही का राहिले होते काही बॅग माही पण म्या काढलेत आणि फर्स्ट क्लास आलेला आहे शेवटच्या सेमिस्टरला. इंटरव्ह्यू नाही घेते गाईज तुमचं. कोणाला रेफरल पाहिजे तर माझ्या कंपनीत सांगा. ते सांगा ना कुठून गेलेली पाहिजे. काय हो आमच्या आमच्या कंपनीचं रेस्ट्रिक्शन आहे बाबा, टॉप टायर कॉलेज मधलेच पाहिजेत. बस काय याची चपाती व्हायला लागली आता. झालं ना बस. याची चपाती वर यायला लागली त्याची. नको नको बस 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 बस. ते खालचं त्याचं हे करा. तर हे खूप कामाचं आहे गाईज. तुमच्याकडे नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला लिंक देतो. हे खरंच खूप कामाची गोष्ट आहे. व्हेन यू आर हीटिंग दाखवा तर समथिंग. काय. पुढे घेऊन चालू आहे का, दाखवायलाच आणलं होतं मी. एवढी सजून थाळी जर हळदीला नाही घेऊन येते नाव टाकून तेच करत होतो दाखवायची. मोबाईल मध्ये राहिलं की काढीतच होतो. इतकं सुंदर झालंय ते, सुंदर झालंय ते. माझे खूप कष्ट आहे, माझ्या घामाचं घामने पडून दिला मी, पण घामाचं कष्ट आहे त्यात. हे आता फ्रीज मध्ये ठेवायला बरंच गरम आहे पल्लवी. ताटात ठेवून नाही ठेवता यायचं. अगं पल्लवी चटकाने बसत फ्रीजला, त्याच्या गरम वाफा येतात ना त्यांनी फ्रीज खराब होतो. काय लॉजिक आहे. आज नाही ठेवायचं ताटावर ठेवू. काय करू पल्लवी तुझं. अहो मला वाटलं मी असंच करते, ताटात ठेवी दे. का फ्रीजला चटका बसतो खाली, फ्रीजला काय फरक पडतो. तू काचेवर ठेव नाही तर याच्यावर ठेव. बस का बस होईल ना. नाही अजून लागेल कर. नाही वड पाचची गोडला तर ठेवू गोळा करून. नाही ना मग एकदा गरम केलेलं ना मी तूप टाकून गरम करते. हे असं चिटकत. चॉकलेट पण तूप टाकून गरम. हो कारण ते तूप टाकून नाही गरम केलं ना ते लय चिटकतं. दूध दूध तूप टाकून बघ गरम करतात ते. आम्हाला वाटलेलं व्हाईट चॉकलेट आहे, ते व्हाईट चॉकलेट नव्हतं. हे डार्क चॉकलेट आहे आणि हे मिल्क कंपाऊंड आहे. That's not a white. That's a white. थोडंसं white. मी काय करणार आहे याच्यात थोडस तूप टाकणार आहे. मी दोन्ही पण वेगळे वेगळे पण तू ते एवढं खजराचं काय करणार मग. कोणत्या हे वेगळं आहे नाही का. ओके माय बॅड. हा ठीक आहे. काय करू आता, चमचा लावू का. हा थोडस चमच्याला. हे बघा पाणी उकळाय. आता हे जे मी मिल्क कंपाऊंड आहे हे पाण्याच्या वरती ठेवलं, म्हणजे बेसिकली ते वाफेवरती करत्या काचेच्या भांड्यात, पण माझ्याकडं नाहीये. हा हे मला आत्ता कळतंय. हो नको माझ्याकडे अशी. त्यामुळं मी असंच करते, कारण आम्हाला केकच्या क्लासला शिकवलेलं. आम्ही चमच्यालाही तूप लावून घेतलंय आणि ते खूप छान झालंय. वा मेल्टेड चॉकलेट काय भारी दिसतं. असं काहीच होतं ते वाफेवर केलं. डायरेक्ट गरम करू नाही शकत तुम्ही, जळून जातं ते वाफेवरच करायला लागतं. थोडंसं आम्हाला पण केकच्या क्लासला शिक. हो 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 मंडळी बस. चॉकलेट आता मी हे जे आहे डार्क वाले हे पण वाफेवरती करून घेते. हे थोडं जास्त प्रमाणात आहे. असं चमच्यात घ्यायचं. ओके आणि बेसिकली हे गार्निशिंग साठी चाललंय म्हणजे ती बेसिकली थोडं आता एवढा मी बस बस प्रो शेफ नाही. बस हो बस बस कढईला टाकतोय म्हणजे असं दिसेल व्यवस्थित. हा आता याच्यावर आपण तो चॉकलेटी बेस द्यायचा त्याच्यावर, तो जो करणार तो. ओके गडबड नको. थोडं असं फ्रीजला ठेवा, फ्रीजरला ठेवा असं. ओके झाकण ठेवा जरा. कसं होतंय नको ना, जाऊ दे ना, काही नाही होत. मिक्स झाले नाही दिसेल ते लेअर. फक्त तू बेस करायचा आहे, मिक्स नको करू दे. टाकून दे असं सगळीकडं. हे बघा हे असं आहे. आता चमच्यानेच टाकू. हा टाक चमच्याने टाक. असं टाक फक्त ते असं नको. हा त्याचं पसरल ते. नको का. तू माझ्यावर जरा विश्वास ठेव ना. एवढं पटकन नाही त्याचा दगड बनत. चॉकलेटचा वास काय भारी येतोय. आता तुम्ही ते करा बाई पहिले. बघ झालं की ठेवा ते फ्रीजला ठेवा जरा. हे बघ असं झालंय मस्त. ठीक आहे. जमी म्हणजे जसं एक्सपेक्टेड होत तसं नाही झालं. छोटी लेअर द्यायची होती त्याची. गाईस थोडस आम्हीच काय म्हणता बरोबर होतं, माझं चुकलं. मी म्हणत होतो चॉकलेट कमी पडेल. तिला वाचलं नाही. अमितला काय कळतं. अमित कोण आहे की नाही पल्लवी. हे पल्लवी ओळख केलं का तू ते पल्लवी. हो ना मी म्हंटल होईल. हा हे बघा मी जास्त गार नाही होऊ दिलं, थोडस अजून गरमच आहे. ओके हा बऱ्यापैकी वॉर्म. मागच्या वेळेस काय झालं, मी पूर्ण थंड केलं आणि मग वड्या काढायला गेले
तर हे जे आहे ना हे असं पडतच नव्हतं. अच्छा, वड्या नव्हत्या हा. निघत त्याच्या. म्हणून मी आता ते आता ते वड्या करून परत थंड परत करायचं. तेल ठेवणार. ठीक आहे. पण ते तुम्ही ते जर ब्लिंकिट वरून वगैरे किंवा ते याच्यावर बघितलं डेट बाईट्स म्हणून असतात, तो कन्सेप्ट येतो. लास्ट टाइम खूप मला आवडलेला आणि मी खूप खाल्लेलं. पण त्यात मला असं वाटतं प्रिझर्वेटिव्ह किंवा असं काहीतरी हे टाकत असतील ना त्या जे भेटतं याच्यात. बहुतेक त्याचं काय कंपनी होती, कंपनी काय आहे, फार्मली हे वालं. बघू आम्ही कोणतं हे दाखव ना, ते व्हिडिओ दाखवत बसले. हे वालं हेच होतं ना असं. हो तोच डबा तोच. डेट बाईट्स. तर हे सेम कन्सेप्ट होता, पण मला असं वाटलं त्यात फ्लेवर आणि थोडं हे होतं. आणि म्हणजे आपण एकदा प्रियंकाला हे घेऊन जाता नाही स्वीटच्या दुकानात गेलं, तिथं पण होतं. तिथं पण होतं. कट करायचा तिने प्रयत्न केला पूर्णपणे आणि एक वडी काढायचा प्रयत्न करते. थंड झाल्यावर पटकन निघेल. थोडी बघा परफेक्ट डेट बाईट दिसते. हो की नाही? हलवून जास्त कॅमेरा कळा ना बघावं नक्की. व्हेरी गुड. तर असं झालेलं आहे. जरा हे डेट बाईट झालेलं आहे. आता खाऊ शकतो आपण ना. थोडं थंड होऊ दे, लगेच खायची गाई. अजून थोडं थंड होऊ द्या गाईच. हे घ्या ना. विसरलेलोच मी चॉकलेट बद्दल. तर बघा बरं एकदा झालंय, कारण थोडस जाड लेअर. हो हे बघा परफेक्ट झालंय. आणि खालून थोडा स्ट्रक्चर हल्लंय आमचं गार्निशिंगचं. हे वरतून पाहिजे होतं असं. गॅस चालूच आहे. लिक्विड आहे आहे. का? तूप टाकल्यामुळं हे असा फायदा राहतो. तूप टाकल्यावर चॉकलेट जास्त वेळ मेल्टेड असतं. ह्याला गरम करायचं परत आता. नाही आता काय करायचं, ह्याला गरम करावं लागेल ना. त्याला करूयात आधी हे पसरवून घेऊया. पण मग थांब, मग तू ते असं दाबू नाही शकत, ते निघून येईल दाबता येईल म्हणून तर असं करते ना. हे बघा काही इज अ हॅक. तर चॉकलेटला तुम्ही दाबू नाही शकत, चॉकलेट तुम्ही दाबू नाही शकत. खजूर कमी पडते का? जास्त म्हणजे थोडंफार करू शकतो, पण जास्त नाही. खजूरचा खूप छोटासा लेअर आहे, कारण खूप जास्त खजूर तिकडे टाकली. खजूरचा खूप छोटासा लेअर आहे, कारण खूप जास्त खजूर तिकडे टाकली डेट बाईट्स मध्ये. कारण नील साठी हे आहे प्रिफर्ड. सो ते डेट बाईट्स म्हणजे आपल्या मोठ्या माणसांना चांगलेच आहे. चांगलं तर आहेच, पण ह्यात शुगर आहे. ह्यात ह्यात आहे चॉकलेट्स मध्ये शुगर असली तरी कधी मध्ये देऊयात ना. किती मकाड शान. अरे माझी हेअरस्टाईलच तेवढी भावळी, ओळी फिदा आहेत माहिती का माझ्यावर. हो का? एक्सपेक्टच करतो अशीच म्हणे माकडासारखी. हे बघा अशा प्रकारे तिने सगळं बॉटल दाबून घेतलं. आणखी एक चॉकलेटचा असा लेअर असा द्यायचा आणि त्यावर तरी चॉकलेटने ते पूर्ण हे होणार. चॉकलेट कमी पडलेलं ते ऐकायचं थोडं नवऱ्याचं. नवरा सांगतो ना, नवऱ्याने 4 बुकं वाचलीत इंजिनिअरिंगची. लई नाही वाचले पण वाचलेत. कसं तरी रडत खडत निघाली होती इंजिनिअरिंग आमची. काय म्हणता एवढे हुशार आहे, पण त्या बुक्ससाठी नव्हतं बनलेलो मी. ते आहे का बघा ना लिक्विड. अरे ते आता गरम हे व्हायला लागला. हे झालं ठीक आहे, थोडं करू द्या. खूप वेळ पण नाही राहत तुपानी. हा व्हिडिओ या व्हिडिओ इज ऑन सर. मॅम यस व्हिडिओ इज ऑन. तर आम्ही काय करतोय, चॉकलेटचा लेअर देतो डायरेक्ट होत. ओ माय गॉड असं बदा दिल्यासारखं दिसतं ते. खायला खूप छान लागेल. नीलचं पोट खराब झालं का अशी शी करतो आम्ही. काही पण का पांचट. अगं त्याला असं करायचं आहे बघा. हे बघा एकदम सिंपल असतं. टॅप करायचं दोनदा. टॅप्स नाही, असं आहे ना, असं ठाप 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 करायचं. त्याला टॅप असे म्हणतात. ठेवा जरा वेळ, मग ते टाकूयात म्हणजे ते एकत्र होईल का. घे पहिले टाकून घे. नाही टाकून घे एकत्र. आता मी त्याची ना मस्त करतो. तू सर घे फट. आम्ही जर बिघडावलं ना मग बघा. पाणी आलं त्याच्यावर कधी. कशा चॉकलेटवर नाही पडलं, इकडे पडलं. यात मिक्स होईल. आम्ही तुम्ही सगळं टाका मध्ये नील काढू आपण नाव. हे पल्लवी, हा उलटा भाग आहे, तेव्हा तू डोकं लावायचा प्रयत्न करू नकोस लय. तुझा नवरा शेफ आहे, तुला कळतंय का नाही.
जास्त घ्या ना चाकलेट. पल्लवी शांत बस ना, ते नंतर वरतून टाकतो ना मी. यस गाईज, सो आता कशाला टाकतं ते? साईडने हे बघ म्हणजे कसं आहे माहिती आहे का पल्लवी, तुझं आहे ना, तुझे ना बेसिक्स जे आहेत ना, बेसिक्स ते क्लिअर नाही आहेत. ते क्लिअर असते ना, तुम्हाला प्रश्नच विचारले नसते असे नुबड्यासारखे. नुबड्या माहिती काय असतं तुला, जे तू आहेस. आता ह्या चॉकलेटचा काय खाणार आहे का तू? थांबा. आत्ताशी तिला डोकं चाललंय, तिला आत्ताशी टूथपिक आठवली. माय टूथपिक कुठे आहे? आम्ही तोंडात येतं देतो. आम्ही सगळंच ए बाई, मला नाही माहिती ते टूथपिक. बॅग पडले होते. अरे नाही माहिती टूथपिक, तर आता काय मी काय सोबत घेऊन येतो काय तिकडच्या साईडने. आता इकडच्या साईडने चॉकलेट ठेव मग, इकडच्या साईडने. नाही असे कापून आणि मी ही साईड वर करत. हा, मग त्या साईडने सगळा फटका झालाय त्या व्हाईट चॉकलेटचा. कोणी केला तो? पल्लवीने. गाईज तुम्हाला दाखवतो किती छान झाले. खरंच छान. खरंच छान दिसतंय. सॉरी, मी कानूड नाही करत. पण छान झाले. डाब्यात झाकण कुठे आहे? अशा प्रकारे हे हळू हे जास्त एक्साइटमेंट मध्ये असं मोडलं तिने. आता नाही हो, मी झालं का बिघडलं? आता नाही बिघडलं, नाही वाकलं फक्त ते. जाऊ दे ना मग तुम्ही आता. अरे मला इकडून बघायचंय ते. हा ठीक आहे, जास्त हलू नको, नाही ते एकत्र होईल. हळूच ठेव. हो मग तर झालं हे. दोन्ही रेसिपी सक्सेस. येस, करायचं व्लॉग एंड. मग का चॉकलेट दाखवायचंय नंतरचं ते एक दाखवलं ना, ठीक आहे. दुसरं पण दाखवतो, मग आपण व्लॉग एंड करूया. चॉकलेट नाही ना टेस्ट, कसं टेस्ट करणार मी चॉकलेट? ते आधी वाला ना. नाही ना, होते ना थंड. आता प्रॉपर करूयात ना सगळं. तूप बीप त्यातलं असं सून जाईल, मग मस्त लागेल ना, कारण मला तुपाचा फ्लेवर्स आवडत नाही. तर अशा प्रकारे मी रेसिपी केलेली, माझी स्वतःची रेसिपी. आम्ही ती युट्यूब काय नव्हतं. हा, म्हणजे काइंड ऑफ अशीच असते चॉकलेटची रेसिपी, काय वेगळी असते. मी ना त्या डब्यावरती वाचलेलं आणि होतं अवेलेबल, तेव्हा एकदा ट्राय केली. नंतर दुसऱ्यांदी पण सक्सेसफुल झाली, म्हणून आता तिसऱ्यांदी तुमच्यासाठी बनवली. तर रेसिपी कशी वाटली आणि त्यात अजून तुम्हाला काय ऍड करावं वाटतंय ते पण मला सुचवा, कमेंट्स मध्ये सांगा. आणि तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि चॉकलेट साळता आम्ही थोडंसं नखाला पण मारून घेतलंय. नख असं खचकन साळला गेलाय. आम्हालाच खायचं ते, नीलसाठी वगैरे काही नाही, आम्हीच खाणार आहे. नील काय 1-2 खातो फक्त. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण व्ह्यूज येत आहे पण लाईक्स येत नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ कसा वाटतोय ते सांगत चला, लाईक करत चला. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा चॅनलला, नक्की चॅनलला सबस्क्राईब अरे बायकोला सपोर्ट करा, तिचा चॅनल आहे, सपोर्ट करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. त्याचे पैसे भेटले ना मला 100 रुपये. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. हे बघा, अशा प्रकारे हे चॉकलेट तयार झाले. आणि आमच्या बच्चे कंपनीला हे ड्राय फ्रूट्सवाले चॉकलेट इतके आवडले की त्यांनी, हे बघा दिसतच असेल तुम्हाला, एवढा पार्ट तर संपून टाकला. आणि हे जे आहे हे तर मग सगळ्यांनाच, म्हणजे आमच्या वहिनीला त्यांना हे डेकोरेशन खूप आवडलं. आणि हे आता कट करून मी तुम्हाला दाखवते मध्ये कसे लेअर दिसतील ते. हे बघा, हे काढलं पण पूर्ण आम्ही डब्याचा शेप आला याला. आणि ते आपलं खजूरचा डब्बा होता ना, त्याच्यामुळे ते नाव सुद्धा लिहून आलंय त्याच्यावरती. पण छान दिसतंय ते डब्याचा आकार. कट करून बघूयात आपण कसं दिसतंय ते. किती छान लेअर पडले बघा. चॉकलेटचा लेअर आम्ही जास्त झाला आहे ना, मध्ये छान दिसतंय. पण ते खाताने ते मध्ये खजूर लागलं ना, गोड गोड.